तुम्ही जगाला कसं बघता ते त्याच्यावर अवलंबून आहे. तर मला लक्षात आलं की हे जग आपल्या डोळ्याने बघितलं पाहिजे, दुसऱ्याच्या डोळ्याने नाही बघितलं पाहिजे. दुसऱ्याच्या डोळ्यांनी जग बघत नाही, कारण तुम्हाला ते कळणारच नाही काय. तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी हे जग बघत नाही तर मी माझ्या डोळ्यानेच हे जग बघतो. मला तर असा पगडा मी माझ्या डोक्यावर ठेवत नाही. आणि काय काय सुरू आहे देशामध्ये किंवा जगामध्ये, तर माझं मी फक्त देशापुरतंच नाही राहिलं, जगामध्ये कुठे काय चालते, कुठं अन्याय होतात, कुठं माणूस शर्मेला खाली मान घालेल अशा काही घटना घडल्या की माझी कविता तयार असते. तर कविता काही मला सुचत वगैरे नाही आहे. जगामध्ये जे घटना घडतात तर त्याच्यावरची माझी प्रतिक्रिया आहे. म्हणजे माणसाचं सन्मान जर कमी झाला असं मला वाटलं एखाद्या घटनेतून, ती घटना कुठली असो, म्हणजे इंग्लंडची असो, फिलिपाईनची असो, कुठलीही असो, कुठल्याही देशातली असो, तर ते जेव्हा मग वाटते की नाही हे चुकीचं चाललं आहे, माणूस अपमानित होऊन राहिलेलं आहे, तेव्हा मग माझी कविता करते. पण असं काही ठोकताळे नाही का किंवा अशीच कविता केली पाहिजे, तशीच कविता केली पाहिजे. आजपर्यंत जी कवितेची परंपरा आहे मला माहिती नाही, फार असं माहीत नाही कवितेची परंपरा. मग ते कवितेचा अभ्यास असतो आपला, कविता हा कवितेचा. मी तसं काही केलं नाही, फक्त उघड्या डोळ्यांनी मी जग बघतो, आताही बघतो मी पण. आणि एक माझी स्वतःची अशी मान्यता आहे की आपली आई जेव्हा आपण आईच्या पोटात असतो तेव्हा ती स्वप्न बघत असते किंवा माझ्या पोटातला जो मुलगा आहे 9 महिने 9 दिवस आहे आता होऊन झाले त्याला, तर तो म्हणजे महान होईल, म्हणजे मोठा होईल, ओरिजिनल निघेल, डुप्लिकेट निघणार नाही. अशी बिचारी ती जगातली कुठली आई असो, कुठल्याही देशाची आई असो, ती स्वप्न बघत असते आपल्या मुलाविषयी किंवा माझा मुलगा मोठा होईल आणि ओरिजिनल निघेल, म्हणून डुप्लिकेट निघणार नाही अशी ती विचार करत असते. तर मी असं ठरवलं की आपलं डुप्लिकेट निघूच नाही. जे काही आहे ते आपल्या मताने लिहायचं, कुठं बसेल नाही तर नाही बसेल, पण जे काही म्हणून ते आपली गोष्ट म्हणून, दुसऱ्याचं नाही. नाही तर वारंवार हे म्हणाले ते म्हणाले ते म्हणाले ते म्हणाले, म्हणजे महान ते महान लोक तर म्हणणारच आहेत ना, आपले वडीलच आहेत. पण मुलगा म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही लोकांना काही नवीन सांगायची. तर ते असं माझं सुरू असते कवितेच्या संदर्भामध्ये. आजकाल असं म्हणतात की हे वेगळ्या पद्धतीची कविता आहे, तर त्याचा अभ्यास मी करून गेला किंवा अशी कविता कुठं आली नाही ते आपण कविता केली पाहिजे. म्हणजे असे काही ठोकताळे नसतात कवितेचे. जसं आता शोले सिनेमा झाला, एकच शोले सिनेमा निघाला.